शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर होईल का व खरीप हंगाम 2000चा पीक विम्याविषयीचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. प्रथमतः मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्याबद्दल आपण गेले 2 ते 3 दिवस कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ दिलेला नाही आहे. आता इथून आपले प्रोसिजरप्रमाणे रोज व्हिडिओ येतच जातील. त्यामुळं माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट सर्व शेतकरी पाहत आहेत. राज्यामध्ये नियमाप्रमाणे जानेवारीमध्ये येणारा पीक विमा अजून आलेला नाही आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ताही येणं बाकी आहे. परंतु माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं काही गोष्टी थांबल्यात का, त्या कधीपर्यंत सुरळीत होऊ शकतात, याविषयीचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरून झाल्यानंतर खूप शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे, तर ती पीक विमा कधी जमा होईल. नियमाप्रमाणे या आठवड्यामध्ये पीक विमा येणं गरजेचं होतं, परंतु केंद्राच्या पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळं तो पीक विमा अजून वाटप झालेला नाही आहे. परंतु मिळालेल्या अपडेटनुसार जी तांत्रिक अडचण पोर्टलमध्ये होती ती अडचण आता सुरळीत झालेली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत योग्य ती कारवाई सुरू होईल अशी अपेक्षा आहे. कारण पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना घाई आहे की कधी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कारण आता जो अडचण होती ती अडचण दूर झाली आहे आणि लवकरच ही तांत्रिक अडचण दूर झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात कधीही होऊ शकते. त्याबाबत लगेच अपडेट आली की अपडेट आल्याबरोबर आपण चॅनलवर निश्चित व्हिडिओ बनवू. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा GR 28 ते 29 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत येईल असं आपण सर्वांनी सांगितलेलं होतं, सर्व मीडियाने सांगितलं होतं, सर्व चॅनलवरून अपडेट आलेल्याच होत्या. परंतु राज्यामध्ये घडलेली दुःखद घटना पाहता कुठल्याही प्रकारचा GR अजून तरी निघालेला नाही आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवसामध्ये हा GR निघेल का ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे. मुख्यत्वे करून राज्यातल्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. कारण उपमुख्यमंत्री यांचं निधन झाल्यामुळे तिथे जो वेळ होता कमी होता प्रचारासाठी म्हणा, राज्यातील इलेक्शनसाठी म्हणा, निवडणुकीविषयी कामासाठी म्हणा, आणि माननीय अजितदादाच्या 3 दिवसाचा दुखवटा असल्यामुळं या पूर्ण गोष्टी थांबलेल्या होत्या. त्यामुळं पुढील 2 ते 3 दिवस मागील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल राज्य सरकारकडून न झाल्यामुळं माननीय अजितदादा यांच्या निधनामुळं कुठल्याच गोष्टी घडलेल्या नाहीत. परंतु शेतकरी मित्रांनो, आता पुढील 1 ते 2 दिवसापासून सर्व गोष्टी सुरळीत व्हायला सुरू होतील व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी निश्चित GR पुढील 1 ते 2 दिवसात निघू शकतो आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यामध्ये पडायला सुरुवात होऊ शकते. कारण सर्वच गोष्टी थांबल्या. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री गेल्यामुळं काही गोष्टी सर्वच थांबल्यामुळं या पुढच्या जी शासकीय कामं असतात हे सगळे स्तब्ध आहेत आणि पुढील 1 ते 2 दिवसामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होऊन राज्यातील शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, परत PM किसानच्या किसानचा जो हप्ता आहे फेब्रुवारीमध्ये येणारा, त्याही प्रोसेस फेब्रुवारीमध्येच होणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच या PM किसानचा हप्ताही शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर जो महत्त्वाचा मुद्दा आहे खरीप हंगाम 2025चा पीक विमा, तर तो खरीप हंगाम 2025चा पीक विमा ही फेब्रुवारी महिन्यातच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण पीक विमा पोर्टलमध्ये केंद्राचा झालेला जो प्रॉब्लेम होता, पोर्टलमध्ये जो तांत्रिक अडचण होती, त्या अडचण आता सुरळीत करण्यात आलेली अपडेट आहे. त्यामुळे ही अडचण महत्त्वाची होती आणि ही अडचण दूर झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
कधीही अचानक पीक विम्याचे स्टेटस बदलायला सुरुवात होऊ शकतात. पीक विम्याचे पैसे पडायलाही सुरुवात होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये खरीप हंगाम 2025मध्ये 60 ते 70% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. परंतु 20 ते 30% शेतकरी जे उर्वरित होते त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नव्हता आणि त्यांच्यासाठी काही वेगळी मदत मिळेल का, ही सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सध्या तरी त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारकडून वेगळी केली जाईल अशी शक्यता तरी दिसत नाही आहे. त्यामुळं गेले 2-3 दिवस आपले व्हिडिओ नव्हते आणि शेतकरी पण व्हिडिओची वाट पाहत असतील. त्यामुळं आजपासून परत सुरळीत व्यवस्थितपणे आपले व्हिडिओ येत जातील. नमोचा हप्ता असो, पी एम किसानचा हप्ता असो, पीक विमा खरीप 2025 असो, 2020 असो, या सर्व पीक विम्याच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, अपडेट वेळेवर येत जातील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.